मित्रांनो नमस्कार. आज आपण माहिती बघणार आहोत ती म्हणजे धारणा मापन पद्धतीविषयी. यालाच इंग्रजीमध्ये मेथड टू मेजर रिटेन्शन असं म्हटलं जातं. मित्रांनो, एखाद्या पाठ्यक्रमाचे स्मृतीत साठवण्यासाठी व्यक्ती अध्ययन करतो. पुनरध्ययन करून स्मृतीत त्याचे ठसे पक्के बसावे यासाठी प्रयत्न करतो आणि पाहिजे त्यावेळी त्याचे स्मरण करतो. ही अध्ययन केलेली सामुग्री आपल्या मेंदूने कितपत पकडून ठेवलेली आहे यावर आपल्याला ती सामग्री कितपत आठवेल हे अवलंबून असते. म्हणजेच अध्ययन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काही कालावधीनंतर आपण ते आठवून पाहतो. अध्ययन केलेले पूर्णतः आठवत असेल तर त्या व्यक्तीची धारणा ही उत्तम आहे असे आपण म्हणू शकतो. असे अध्ययनाचे संस्कार जतन करून ठेवणे म्हणजे धारणा होय. मित्रांनो, आपल्या ज्ञानेंद्रियाद्वारे असंख्य माहिती आपण आपल्या मेंदूमध्ये साठवून ठेवत असतो. मेंदूमध्ये असंख्य अशा अनुभवांचे ठसे निर्माण झालेले असतात. त्यामुळे आवश्यक त्यावेळी ते अनुभव आठवून आपण आपले जीवनविषयक कार्य व्यवस्थित पार पाडू शकतो. अशी ही धारणा मापन करण्यासाठी पुढील पद्धतीचा वापर केला जातो. मित्रांनो, माहिती जर आपल्याला साठवायची असेल, अध्ययन करायचे असेल तर या घटकाद्वारे आपण ते अध्ययन करत असतो. त्यातील पहिला घटक आहे, पहिली पद्धत आहे ती म्हणजे प्रत्यावाहन. यालाच इंग्रजीमध्ये रिकॉल असे म्हटले जाते. मित्रांनो, एखाद्या मित्राला आपण एखाद्या वेळी आपलाच मोबाईल नंबर सांगतो आणि आठवून पाहायला लावतो. सांगितलेले तो कितपत आठवू शकतो हे आपण पाहत असतो. म्हणजे आपण त्याच्या स्मरणशक्तीचीच परीक्षा घेत असतो, नाही का? म्हणजेच पूर्वी अध्ययन केलेले साहित्य आता आठवून पाहणे याला प्रत्यावाहन असे म्हणतात. यालाच पुनर्वाहन या नावाने सुद्धा ओळखले जाते. या प्रत्यावाहन धारणा मापन पद्धतीला समजून घेण्यासाठी एखाद्या विद्यार्थ्याला 10 निरर्थक शब्दांची यादी देऊन पहा. जसे दनत, ध-ई, ज्यात अर्थपूर्णता नाही असे शब्द. काही सेकंदाच्या फरकाने 10 शब्द दाखवायचे. हे शब्द दाखवून झाल्यानंतर त्याच्यासमोर हे शब्द न ठेवता त्याला आठवायला सांगायचे. 10 पैकी एका वेळेस जितके तो शब्द आठवू शकत असेल तितकी त्याची ती प्रत्यावाहन क्षमता होय असे म्हटले जाते. आपल्या मेंदूमध्ये आधी अध्ययन करून ती सामुग्री साठवलेली असते. परत न पाहता ती आठवायची असते. अशा पद्धतीने प्रत्यावाहनाद्वारे स्मरणक्षमता तपासता येते. मित्रांनो, धारणा मापन पद्धतीमधील दुसरी पद्धत आहे ती म्हणजे प्रत्याभिज्ञान होय. यालाच इंग्रजीमध्ये रिकॉग्निशन असे म्हटले जाते. मित्रांनो, एखादी पूर्वी अनुभवलेली एखादी व्यक्ती समोर उपस्थित असता लगेच आपण म्हणतो, यांना आपण कुठेतरी पाहिलेले आहे. असे म्हणताच आपल्याला त्या व्यक्तीचे स्मरण होते व आपण त्यांची ओळख सांगतो. म्हणजेच एखादी वस्तू आपल्या समोर उपस्थित असते जी पूर्वी आपण अनुभवलेली आहे. अशी वस्तू ओळखणे याला प्रत्याभिज्ञान असे म्हणतात. प्रत्याभिज्ञान म्हणजे ओळखणे असा त्याचा अर्थ अभिप्रेत आहे. मित्रांनो, प्रत्याभिज्ञान पद्धतीद्वारे धारणा मापन करायची असल्यास प्रयुक्ताला 10 निरर्थक शब्द दाखवले जातात. हे 10 शब्द दाखवून झाल्यानंतर त्यात नवे 10 निरर्थक शब्द मिसळले जातात. ही कृती करताना प्रयुक्ताला दाखवली जात नाही. यानंतर प्रयुक्ताला या 20 शब्दामधून आधी पाहिलेले 10 शब्द ओळखायला सांगितले जाते. जेवढे शब्द 10 पैकी त्याने ओळखले त्यावरून त्याचा प्रत्याभिज्ञान गुणांक निर्धारित केला जातो. मित्रांनो, प्रत्यावाहन पद्धतीपेक्षा प्रत्याभिज्ञान पद्धती ही सोपी पद्धती आहे. कारण प्रत्यावाहनामध्ये अध्ययन सामग्री न पाहता आठवायची असते, तर प्रत्याभिज्ञानामध्ये अध्ययन सामग्री समोर असताना आठवायची असते. मित्रांनो, या
धारणा मापन पद्धतीमधील तिसरी पद्धत आहे ती म्हणजे पुनरध्ययन होय. यालाच रिलर्निंग असेही म्हटलं जातं. मित्रांनो, धारणा मापन करण्यासाठी पुनरध्ययन पद्धतीचा उपयोग केला जातो. बऱ्याच दिवसानंतर एखादी गोष्ट समोर येते. ती फार पूर्वी आपण ऐकलेली असते व त्यापैकी ती माहिती आपल्या स्मरणात सुद्धा असते, पण आता ती मुळीच आठवत नाही. त्यासाठी परत त्या गोष्टीचे अध्ययन केले जाते. प्रत्यावहन आणि प्रत्याभिज्ञान या धारणा मापन पद्धतीचा उपयोग केल्यानंतर व्यक्तीमध्ये कोणत्याही प्रकारची धारणा शिल्लक राहिलेली नसते. त्यावेळी पुनरध्ययन पद्धतीचा वापर केला जातो. या पुनरध्ययन पद्धतीद्वारे धारणा मापन करायचे असल्यास एखादा अध्ययन पाठ व्यक्तीला अध्ययनासाठी दिल्यानंतर पूर्ण त्याला तो पाठ आठवायला लावला. दुसऱ्या दिवशी परत या भागाचे पुनर्स्मरण करायला लावल्यास काही भाग त्यातला आठवणार नाही. परत दुसऱ्या दिवशी त्याचे पुनरध्ययन करून तो आठवायला लावला. दुसऱ्या दिवशी त्याचे पुनरध्ययन केल्यानंतर आठवण्यासाठी लागणारा वेळ हा निश्चितच कमी असेल. म्हणजेच एखादा भाग हा पहिल्या दिवशी 20 मिनिटात पाठ होत असेल तर दुसऱ्या दिवशी तो भाग पाठ व्हायला 18 मिनिटेच लागतील. अशा या पुनरध्ययन पद्धतीत धारणा मापन करीत असताना वेळेची नक्कीच बचत होते. अशा क्रिया आपण दैनंदिन जीवनात बऱ्याच वेळा करीत असतो. मित्रांनो, धारणा मापन पद्धतीमधील चौथी पद्धत आहे ती म्हणजे पुनर्रचना होय. यालाच इंग्रजीमध्ये रिकन्स्ट्रक्शन असे म्हटले जाते. धारणा मापन पद्धतीमधील ही चौथी पद्धत आहे. या पद्धतीद्वारे धारणा मापन करायची असल्यास व्यक्तीसमोर सुव्यवस्थितपणे एखाद्या ठोकळ्याची किंवा चित्राची रचना तयार केली जाते. काही सेकंदापर्यंत प्रयुक्ताने ती रचना पाहावयाची असते. काही वेळानंतर ही रचना अव्यवस्थित केल्या जाते. ती रचना अस्ताव्यस्त केली जाते. आता प्रयुक्ताला यात एक कार्य करावयाचे असते. ज्या त्या ठोकळ्यांची किंवा चित्राची रचना आधीसारखीच करावयाची असते. म्हणजेच एकदा पाहिलेली रचना विस्कळीत केल्यानंतर स्वतः तशीच रचना करणे याला पुनर्रचना असे म्हणतात. यामध्ये मूळ क्रमाने कितपत रचना तयार केलेली आहे तसेच किती घटक यातील सुटलेले आहे यांच्या गुणांकावरून पुनर्रचना धारणा गुणांक काढला जातो. व्यक्तीच्या जीवनामध्ये बऱ्याच प्रसंगी अशा पुनर्रचना पद्धतीने कार्य करायचे असते. मित्रांनो, अशा प्रकारे धारणा मापन, प्रत्यावहन, प्रत्यभिज्ञान, पुनरध्ययन व पुनर्रचना या 4 पद्धतीद्वारे केले जाते. मित्रांनो, आपण जी माहिती साठवतो ती किती धरून ठेवल्या जाते यासाठीची माहिती काढण्याचीच ही पद्धत आहे, ज्यातून व्यक्तीची स्मरणक्षमता व धारणशक्ती माहिती होण्यास मदत मिळते. मित्रांनो, ही माहिती होती धारणा मापन पद्धतीविषयी. आपण ही माहिती नीटपणे जाणून घेण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आपले जीवन सुखी, सुंदर, यशस्वी होण्यासाठी खूप खूप शुभेच्छा.